नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे होळीनंतर कापूस बाजारभाव पुन्हा तेजीत येणार का? मार्च महिन्यात कापसाचे दर वाढणार की पुन्हा घसरणार? चला तर सविस्तरपणे अपडेट आपण समजून घेऊयात. गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत की कापूस बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरू आहेत. जानेवारी 2026 मध्ये कापसाचा दर 8,000 ते 9,000 रुपयापर्यंत गेला होता, पण फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा दरात घट झाली आणि शेतकरी संभ्रमात पडला. आता प्रश्न असा आहे, मार्च महिन्यात कापूस कोणत्या दिशेने जाणार? कापूस बाजारभाव कोणत्या घटकावर ठरतो? कापसाचा दर मुख्यतः 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून असतो. पहिलं आयात निर्यात धोरण, दुसरं कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI ची खरेदी, तिसरं मागणी आणि पुरवठा आणि चौथं 11% आयात शुल्क आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम कापूस बाजारभावावर होतो. सध्याची परिस्थिती पाहिली तर राज्यातील प्रमुख बाजार समित्यामध्ये जसं की अकोला, हिंगणघाट, मलकापूर, अमरावती, नागपूर, वाशिम, लातूर या बाजारात सध्या बाजारभाव साधारणतः 7 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान फिरत आहेत. CCI कडून खरेदी दर सध्या 7,700 ते 8,000च्या आसपास आहे. पण खुल्या बाजारात दर वाढतील का, हाच मोठा प्रश्न. आता यात व्यापाऱ्यांची भूमिका काय आहे? तर सध्या व्यापारी वर्ग सावध भूमिका घेताना दिसत आहेत. दरात सतत होणारे चढ उतार पाहून मोठ्या प्रमाणात खरेदी टाळली जात आहे. परंतु मार्च महिन्यात गुढीपाडवा, आर्थिक वर्षाचा शेवट आणि नवीन करार यामुळे खरेदी वाढू शकते. आता आंतरराष्ट्रीय घटक म्हणजे भारत बांगलादेश व्यापार धोरण, निर्यात मागणी आणि जागतिक बाजारातील कापसाचे दर हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. जर आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली तर देशांतर्गत दरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मार्च महिन्यात काय अपेक्षा आहे? तर जर खालील गोष्टी घडल्या तर दर वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली, निर्यात वाढली, CCI ने आक्रमक खरेदी केली, आयात धोरण स्थिर राहिले तर कापूस बाजार पुन्हा एकदा तेजीत जाऊ शकतो. आता शेतकऱ्यांनी काय करायचं? तर सध्या अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. कापूस CCI ला विकावा की खुल्या बाजारात थांबावे? जर तातडीची पैशाची गरज नसेल तर मार्च महिन्यातील हालचाली बघून निर्णय घेणं हे योग्य ठरेल. पण प्रत्येकाने आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. शेतकरी मित्रांनो, कापूस, तूर, सोयाबीन आणि इतर पिकाचे नियमित मार्केट अपडेट पाहण्यासाठी आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.